संयोगितानं लहान बाळासारखी रडायला सुरुवात केली की मला गोव्याला जायचंय. मग काय, तिचा हट्ट पुरवायला सकाळी गाडी काढली, हॉटेलचं बुकिंग केलं आणि निघालो. सकाळी वातावरण फार सुरेख होतं. सूर्योदय पण छान दिसत होता. नेहमीप्रमाणे कराडपाशी ट्रॅफिक जाम लागलं. नंतर आम्ही पुढे जाऊन नाश्त्यासाठी थांबलो. ते डायरेक्ट हॉटेल गोवा वेस्टला. सकाळचं पोट रिकामं केलं आणि आम्ही नाश्त्याला येऊन बसलो. हे रम हाय. सो आपण आता कुठे चाललोय? गोवा. एक साधारण 2 तासानंतर आम्ही आंबोली घाटापाशी पोचलो. मग फार गरम व्हायला लागलं होतं म्हणून आम्ही सरबत प्यायचं ठरवलं. सरबत पिल्यानंतर आम्ही थेट निघालो ते डायरेक्ट साऊथ गोव्याला, कोलवा बीचला. कोलवा बीचमधील मी असं हॉटेल बुक केलं होतं की त्याचं नाव घेता घेता जिभेला गाठच बसली. पण हॉटेल मात्र सुरेख होतं. आल्या आल्या वेलकम ड्रिंक. बेड शेजारी बाथरूम कधी असतं का? ब्युटिफुल व्ह्यू. सगळं समोर समुद्र आहे. अरे हां. हॉटेलमध्ये आम्ही दुपारी पोचल्यानंतर आम्ही ठरवलं की चेक इन केल्यानंतर आपण जेवण करूया. कसं वाटतंय? नौटंकी कसं वाटतंय? आपण कुठल्याही हॉटेलमध्ये आलो तर हेरम, तू फर्स्ट काय ऑर्डर करतो रे? मसाला पापड. एवढा काय आवडतो तुला? आवडतो. संध्याकाळी आम्ही मग सूर्यास्ताच्या वेळी बीचवर फिरायला बाहेर पडलो. समुद्रावरील सूर्यास्त पण इतका सुरेख दिसत होता. अशा प्रकारे आमचा फर्स्ट डे इन गोवा डिनर कंप्लीट होईल. एक दिवस आम्ही साऊथ गोव्यात राहिलो आणि नंतर आम्ही शिफ्ट झालो नॉर्थ गोवा मोरजिममध्ये. माझ्या फेवरेट ठिकाणी आलो ते बर्गर फॅक्टरीला. गोव्यात आलो की रील्स झालेच पाहिजे, हा संयोगिताचा नियम आहे. रील्स आणि फोटोग्राफी इट मस्टच बी.
मोरजिममध्ये 2 दिवस राहिल्यानंतर मग आम्ही परत निघालो साताऱ्याला. अशा तऱ्हेने आमची शॉर्ट ट्रिप कंप्लीट झाली. आणि वर्षातून एकदा तरी गोव्याला आलंच पाहिजे, एकदम फ्रेश.